Students, so welcome back. Now we are starting farmers movement in India. So farmers movement in India is an important movement. During the British period, farmers started getting organized due to anti-agricultural policies of the British colonial government. So what this means? सर भारतातील शेतकरी चळवळ ही अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. आणि मग ब्रिटिशांच्या राजवटीत ज्या वसाहती होत्या त्या काळात सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित होऊ लागले. बारडोली, चंपारण्य, खोतीचा प्रश्न या शेतकऱ्यांच्या चळवळीविषयी तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, तर चंपारण्याचा सत्याग्रह, खेडा जिल्हा गुजरातमधला सत्याग्रह. ठीक आहे. सो शेतकरी चळवळींच्या प्रेरणा महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधून घेतल्या जातात. शेतीविषयक काही सुधारणांमुळे, उदाहरणार्थ कुळ कायदा, कसेल त्याची जमीन इत्यादी, शेतीविषयक काही सुधारणांमुळे शेतकरी चळवळ संथ राहिली. हरित क्रांतीनंतर मात्र शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली, परंतु त्याचा गरीब शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. त्यांच्यातील असंतोष वाढला व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात, कर्जमाफी, कर्जमुक्ती आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण या शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकरी संघटना भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा या भारतातील काही महत्त्वाच्या संघटना आहेत. कोणकोणत्या? तर शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा आणि ऑल इंडिया किसान सभा या भारतातील काही महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत. So now do this. Name the policy started by the government for the welfare of the farmers and landless laborers. म्हणजे काय, तर शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या कल्याणासाठी शासनाने कोणत्या योजना राबवल्या आहेत. नेक्स्ट, ट्रेड युनियन्स. ठीक आहे, म्हणजेच कामगार चळवळ. भारतातल्या कामगार चळवळीला औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे. ठीक आहे, बॅकग्राऊंड. So textile industry, railway companies were established in India in the latter half of the 19th century. ठीक आहे, म्हणजे आता 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती. आफ्टर दॅट 1892मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक संघटना मात्र 1920मध्ये स्थापन झाली. ती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणून उल्लेखली जाते. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन पेझंट्स मूवमेंट और एग्रीकल्चर मूवमेंट और फार्मर्स मूवमेंट. ओके, सो next question for homework is write short note on farmers movement in India. Okay, so next, in the post independence period trade unions started working more effectively. ओके, म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात मग कामगार ह्याच्या चळवळीला औद्योगिकरणामुळे अधिक प्रभावीपणे ती कामगार चळवळ काम करू लागली. त्यानंतर 1960 आणि 70च्या दशकात कामगार चळवळींची अनेक आंदोलने झाली, परंतु 1980 पासून कामगार चळवळ विखुरली गेली. भारतभर कामगारांचे प्रश्न नव्याने उभे राहत आहेत, कारण जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळीवर झाला. ठीक आहे ना. काय काय झालं, तर अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार. ठीक आहे, तर अस्थिर रोजगार म्हणजे काय, आता ॲक्च्युली जे
फॅक्टरी ओनर्स आहेत ते असे करायचे की जेव्हा त्यांच्या ऑर्डर्स जास्त आहे किंवा नवीन प्रोजेक्ट मिळाल्या तेव्हाच ते रिक्रुटमेंट करायचे आणि प्रोजेक्ट संपला की त्यांना काढून द्यायचे. सो म्हणून इथे लिहिलं आहे की अस्थिर रोजगार. ओके. आणि आणखी काय लिहिलं आहे? हां, कंत्राटी कामगार. येस, कॉन्ट्रॅक्ट बेसिस, म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट असेल तेव्हाच. ओके. तर मग नंतर आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे, अमर्याद कामाचे तास, है की नाही. रोज 8 ते 9 तास काम, लेबर लॉजनुसार 8 ते 9 तासच काम करायला पाहिजे किंवा करून घेतलं पाहिजे. बट अमर्याद, अनलिमिटेड, 12 आवर्स, 14 आवर्स, 16 आवर्स, लाईक दिस. कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता, ठीक आहे ना, हेल्थ हॅझार्ड्स, अनारोग्य. तर मग आर सम ऑफ द प्रॉब्लेम्स, ठीक आहे. तर आपण बघतो की जे खाणीत काम करतात, खाणीत, तर त्यांना श्वसनाचे आजार वगैरे होतात. तर ऑल दिस इज इनसिक्युरिटी ऑफ लाईफ. ओके. सो नाव विमेन्स मुवमेंट, स्त्री चळवळ. इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड, प्रोग्रेसिव्ह मेन इन इंडिया इनिशिएटेड द वुमेन्स मुवमेंट. म्हणजे काय, तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्री चळवळीची सुरुवात पुरोगामी पुरुषांच्या पुढाकाराने झाली. स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांचे शोषण थांबून त्यांना सन्मानाने जगता यावे व सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा यासाठी अनेक कामगार चळवळी यासाठी अनेक सुधारणा चळवळी सुरू झाल्या. त्यात मग ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई रानडे यांच्या पुढाकारामुळे सतीच्या प्रथेला विरोध, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, स्त्रियांना मतदानाचा अधिकार यासारख्या सुधारणा होऊ शकल्या. ठीक आहे. स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानात स्त्रियांना सर्वच बाबतीत समान हक्क देण्यात आले, परंतु अनेक क्षेत्रात स्त्रियांना प्रत्यक्षात मात्र समान वागणूक दिली जात नव्हती. ओके. ओके. स्त्री स्वातंत्र्य या काळातील स्त्रियांच्या चळवळीचे उद्दिष्ट होते. या काळातील स्त्रियांची चळवळ प्रामुख्याने माणूस म्हणून दर्जा मिळावा यासाठी होती. स्त्रियांचे स्वातंत्र्य हाही यामागील एक उद्देश होता. ओके. मानव, ह्युमन बीइंग्स, दे शुड बी ट्रीटेड ॲज ह्युमन बीइंग. मानव म्हणून त्यांना वागणूक मिळावी. मानव. भारतामध्ये भ्रष्टाचार, जातीव्यवस्थेला विरोध, कट्टर धार्मिकतेला विरोध या समस्यांविरोधात आंदोलने सुरू झाली. या आंदोलनांमध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. त्यातून स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. स्त्रियांच्या पुढाकाराने स्त्रियांची चळवळ सुरू झाली. भारतातील स्त्री चळवळीचे स्वरूप एकसंध नाही. ओके. परंतु स्त्रियांचे आरोग्य, त्यांची सामाजिक सुरक्षितता, त्यांचे आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण या मुद्द्यांचा विचार विविध पातळीवर या स्त्री संघटना करताना दिसतात. स्त्रियांचे शिक्षण आणि त्यांना माणूस म्हणून दर्जा व प्रतिष्ठा मिळावी याचा आग्रह हे स्त्री चळवळीसमोरील आजचे आव्हान आहे. ओके. सो नाउ दिस Dr. Rajendra Singh Rana, waterman. So first we will see this environmental movements, then that person. पर्यावरण चळवळ. पर्यावरणाचा ऱ्हास ही आजच्या काळातील एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर समस्या आहे, हे आपण जाणतोच. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक चळवळी होत आहेत आणि मग या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्यही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच भारतातही
ओके. अनेक विविध विषयांना प्राधान्य देत अनेक चळवळी सक्रिय आहेत. जैवविविधतेचे संरक्षण, पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन, जंगल आवरण, नद्यांचे प्रदूषण, हरितपट्ट्यांचे संरक्षण, रासायनिक द्रव्यांचा वापर व त्यांचे दुष्परिणाम इत्यादी प्रश्न घेऊन चळवळी संघर्ष करीत आहेत. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन एन्व्हायरमेंट मुवमेंट्स. So now Dr. Rajendra Singh Rana, also known as Waterman of India, भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली आहे. राजस्थानमध्ये हजारो जोहळ म्हणजे काय तर नद्यांवरील मातीचे बंधारे निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्र सिंग प्रसिद्धीस आले होते. सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटात नद्या पुनरुज्जीवित केल्या. त्यांनी तरुण भारत संघ या संघटनेची स्थापना करून शेकडो गावांमध्ये सुमारे 11,000 जोहळ निर्माण केले. सुमारे 11,000 जोहळ. देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, नद्या पुनरुज्जीवन करणे, वनसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन मोहीम राबवली गेली आहे. गेली 31 वर्षे त्यांची ही सामाजिक चळवळ सुरू आहे. डॉक्टर राजेंद्र सिंग हे पाण्याचे नोबेल समजले जाणाऱ्या स्टॉकहोम वॉटर प्राईजचे मानकरी आहेत. स्टॉकहोम वॉटर प्राईज. सो दिस इज एन्व्हायरमेंट डन. नाव नेक्स्ट इज कन्झ्युमर मुवमेंट, ग्राहक चळवळ. ओके, सो कन्झ्युमर मुवमेंट emerged in India after the Consumer Protection Act came into existence in 1986. म्हणजे काय तर 1986 साली जेव्हा ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला भारतात, त्यानंतर मग ग्राहक चळवळीचा उदय झाला. तेव्हा या चळवळीचे उद्दिष्ट व्यापक आहे आणि समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो. तसेच अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे तसेच समाजव्यवस्था बदलल्यामुळे ग्राहकांवर परिणाम होतो. मग त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ठीक आहे. आता जसं की भेसळ, वस्तूंची वाढवलेली किंमत, वजनमापातील फसवणूक इत्यादी. मग अशा प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. तर मग ह्या चळवळीत नागरिकांच्या सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. 1980 नंतरच्या चळवळींना नवसामाजिक चळवळी म्हटले जाते. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राइट द डेफिनेशन ऑफ निओ सोशल मुवमेंट्स. ओके, सो डिफरंट फ्रॉम द अर्लियर मुवमेंट्स. त्या अधिक विषयनिष्ठ मीन्स ऑब्जेक्टिव्ह. देर आर सम ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एकेका विषयाभोवती जन आंदोलन उभे करण्याचे प्रयत्न होऊ लागले. ठीक आहे. मग आपण पुढील पाठात बघणार आहोत की लोकशाही समोरील आव्हानांचा, ते आव्हानं कोणते त्याचा आपण विचार करणार आहोत. ओके, सो नाव women's movement is big. So write a short note on women's movement. So next question for homework is write short note on women's movement. So here I write 7 to 8 sentences, but important sentences.